नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे होळीनिमित्त ना पुरणपोळीच्या बऱ्याच ऑर्डर होते. त्याच्यासाठी ना मी इथे डाळ घेतलेली, ती आधी मी ना 8 तास भिजत घातली होती आणि त्याच्यानंतर ना इथे मी कुकरमध्ये तेल, मीठ आणि थोडीशी हळद घालून चांगली मस्त गरगरीत शिजवलेली आहे. एकदम त्याचा एक कणी पण राहिलेली नव्हती. मस्त या स्लायसरनी गूळ चिरून घेतलं आणि सारण बनवून घेतलं आणि पीठसुद्धा मळून ठेवलं. इथे ना पौर्णिमा असल्यामुळे त्या काकी आल्या होत्या जोगवा मागायला. इथे मस्त पीठ चांगलं तिंबवून घेतलेलं आहे. छान माझ्या पोळ्या मस्त टमटमीत सगळ्या फुगलेल्या आणि छान अशा खरपूस झाल्या होत्या. सोबतच मी ना फक्त आमच्या घरातल्या पुरतीच आमटी केली होती, कुठल्याच कस्टमरला नको होती. तर इथे मस्तपैकी मिताली पॅकिंग करून ठेवते आता आणि त्याच्यानंतर आम्ही दोघीजणींना ज्यांची पोळ्या होत्या त्यांना पोहोचवून आलेलो आहोत. त्यानंतर टिफिनवाल्यांचा टिफिन वगैरे आटपलेला आहे. किचन ओटा सगळं आटपून नंतर भांडी वगैरे क्लीन करून मी होळीच्या पूजेसाठी तयार झालेली. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.